नमस्कार मैत्रिणींनो, निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या बाळ कैऱ्या असतात त्या बाळ कैऱ्याचं भरून लोणचं कसं करायचं। परंतु माझ्या घरामध्ये जर भरून केलं लोणचं तर ती अख्खी कैरी किंवा ते घेतलेलं कैरी तेवढं खाल्ल्या जाणार नाही। म्हणून मी काय केलंय, बाळ कैरीच्या अशा बाट्या काढून घेतल्या त्या का। आणि ह्या वर्षी कैरी खूप अतिशय महाग आहे आणि असे मी उभे पीस करत आहे। तर आधी केलं होतं मी अशा उभ्या वांग चिरतो तसं, पण नंतर लक्षात आलं की एवढं खाणार नाही ती, अर्ध खातील आणि अर्ध फेकून देतील, म्हणून मी परत हे असं हे चालू केलं। हे अशा पुढे करून त्याला मीठ लावून मी ठेवणार आहे, म्हणजे मग ह्याचं पाणी निघून जाते आणि पाणी निघून गेलं ना की मग चांगलं छान लोणचं होते। मग हे तर आता मी नेहमी नाही का पूर्ण वाढ झालेल्या कैरीचं लोणचं बनवत होते, तर मग म्हणलं मंडईला गेल्यावर मला ह्या बाळ कैऱ्या दिसल्या, म्हणलं चला ह्या बाळ कैऱ्याचं बी थोडं लोणचं घालून घेऊया। आणि कालचं तर तुम्हाला मी एक फोड्याचं लोणचं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे, तर त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे आणि ह्याचा पण। तर नाही का असं, तर ही पूर्ण काय फोड जर घेतली तर हे पूर्ण असं आहे, छोटा आंबा खाल्ल्या जाणार नाही राहतं, एवढं खात नाही माणूस। आणि ज्याला आवड आहे ती खातं आणि ज्याला आवड नाही ते असं सोडून देते। तर आमच्या घरात खातेत, आवडीनं खातेत लोणचं, म्हणून मी काय केलं, ही बाळ कैऱ्या आणल्या। तर ह्या वर्षी पण कैऱ्या अतिशय महाग आहे, तेव्हा काही बाळ कैरी जी आहे ना ती मला 100 रुपये किलोनं मिळाली। एका वर्षी ना 80 रुपये होती। आता नवीन सीझन चालू झालाय कैऱ्याचा, त्याच्यामुळं पण एखाद्या वेळेस असू शकतंय की महाग मिळाली, पण 100 रुपये किलोनं आणली मी। तर त्याच्यातल्या नाही का अशी बाटी काढून मी असे एकात मी ह्याचे 2 पीस करत आहे। आणि थोडंसं नाही का हे काढताना वगैरे जरा हे झाले ना, मग ते काढून टाकायचं, ते ठेवायचं नाही, नाहीतर लोणचं खराब होतं। तर तुम्ही ह्या बाळ कैऱ्याचं लोणचं कसं मी बनवते ते तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला माझा चॅनल शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या कैरीचं लोणचं कसं करायचं। तरी गावरान देशी कैरी आहे, 1 किलो आणली मी कैरी, पण 1 किलो कैरीमध्ये बरंच खराब निघतंय। तर ती काल मी धुवून स्वच्छ करून ठेवली सुकवून, आणि ही मिरचीचं बी सांडगी मिरची पण बनवून दाखवणार आहे, त्याचा मसाला पण मी घरच्या घरी दाखवणार आहे तुम्हाला। तर माझा हा चॅनल जास्तीत जास्त बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि तुम्ही नाही का हा चॅनल माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही घरी आरामशीर तुम्ही बनवू शकता। अगदी मी व्यवस्थित सांगितलंय आणि ते तुम्ही बघा आणि करा। आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्याला करावं लागतं, मगच ते खायला आपल्याला बी आणि आपल्या कुटुंबाला पण भेटतं। नाही केलं तर कसं भेटणार, मग ते इकतच आणायला लागतं रेडीमेड। पण रेडीमेडपेक्षा घरची चव लई भारी असते। तर मी म्हणते मैत्रिणींनो, तुम्ही बघा, नवशिक्यांसाठी सुद्धा आहे, जे नवीन लग्न झालेले त्यांच्यासाठी सुद्धा लय सोपं आहे, काही अवघड नाही, बनवणं करणं हे काहीच अवघड नाही। आणि जे घरात उपलब्ध आहे ना साहित्य, त्या साहित्यामध्येच हे लोणचं तुम्ही बनवू शकता। काय रेडीमेड मसाला आणायची पण गरज नाही। जर एखाद्याला आवडत असेल रेडीमेड मसाला नाही का टाकून लोणचं छान होतं, तर तुम्ही आणू शकता। म्हणजे 2 ऑप्शन आहेत, जर ज्याला रेडीमेड मसाला आणून जर करायचा असेल तर ते करू शकता। आता माझ्या घरामध्ये कसं आहे, आंबट खाल्लं की त्यांना पित्त होतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये काय करत असते, गूळ, शक्यतो गूळच टाकत असते। ते आता मी यात पण गूळच टाकणार आहे, ही तर खूप अतिशय आंबट आहे कैरी। तर असंच माझा व्हिडिओ बघा। नमस्कार मैत्रिणींनो, निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे।
आज मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे पिवळं लोणचं. खरडा आणि लसूण यांचं पिवळं लोणचं कसं बनवायचं ते. ह्या बाळ कैऱ्या घेतल्या 100 रुपये किलोनं. 1 किलो कैरी आणली. त्याचे असे उबट उबट काप करून त्याला मीठ लावून 1 दिवस पूर्ण ठेवलं आणि त्याचं पाणी काढून थोडंसं सुकवलं. आता मी हा मसाला बनवून घेतलेला आहे. एका व्हिडिओमध्ये मसाला तुम्हाला कसा करायचा ते दाखवलेला आहे. या मसाल्यामध्ये धने, जिरे, मेथी, हिंग, जिरं असं टाकलेलं आहे. मोहरी तर असं सगळं भाजून टाकलेलं आहे. आणि ही बघा लसूण आणि मिरची, ही खरडा आहे. या खरड्याचं मी बनवणार आहे. हे नमक आहे, ही हळद, हे हळद आहे, ही डाळ आहे बघा मोहरीची. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी ना खरडा मांसर त्यात टाकणार. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद करून मी ह्याच्यामध्ये गरम तेलामध्ये हे टाकत आहे. कारण याच्यातलं ना जे पाणी असेल तर ते निघून जाण्यासाठी मी हे ह्यात टाकले. तर आता हे चांगलं थोडंफार हे भाजून निघेल चांगलं. तसंच हे मी मोहरी पण मी टाकत आहे. आता मोहरीला काय चमचा देऊ? चमचा थोडासा मी गॅस चालू करते म्हणजे जरा आपलं हे भाजून निघेल थोडंसं. चमचा. तर यातच मी मोहरी पण टाकणार आहे. सहा चमचे पिवळे मोहरे टाकलेले आहे. आता तो हिंग आहे, ती खडा हिंग आहे, तो हिंग पण कुठून ह्याच्यात टाकणार आहे. म्हणजेच काय होईल, ह्याच्यातलं जे पाणी जे आहे ना ते सगळं निघून जाईल. थोडीशी अजून मोहरी टाकते बस. तर हे आपलं पिवळं लोणचं आहे. तर ह्यातच मी मीठ टाकून घेते. आपल्या सेंदव नमक पण लागेल. नमक टाकायच्या आधी लसूण आणि हे मिरचीचं जे पाणी असेल ना तर ते निघून गेलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं हे मी चालू केलंय. मिरची आणि लसणाचं हे लोणचं नाही का असं पिवळं हिरवी मिरची टाकून व्हिडिओ कोणी दाखवला नसेल पण मी तुम्हाला दाखवते. यातच मी ना हळद पण टाकणार आहे. हे आपली हळद पण चांगली तेलामध्ये होईल. 3 चमचे हळद टाकली कारण आपलं हे पिवळं लोणचं आहे. तर याच्यामध्ये मी नमक टाकायच्या आधी गुळ पावडर टाकून घेत आहे. बघा गुळ पावडर. तर माझ्या घरामध्ये मी प्रत्येक वेळेला सांगते की पित्त प्रकृती आहे माझ्या घरातल्या.
मुलांना आणि शेवटी आमची दोघाची बी पित्त प्रकृती आहे, तर पित्त होऊ नये आंबट खाल्ल्यावर कसं आम्लं पित्त होतं ना, म्हणून हे मी तुम्हाला दाखवत आहे बघा. गुळ पावडर टाकून घेणार आहे मी. तर 1 किलो साधारण कैरी आहे, तर त्याला मी 125 ग्राम गूळ टाकलेला आहे. फॅमिली म्हणलं की मग सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला लागते मैत्रिणीला. कसं दवाखान्यात जाण्यापेक्षा ना, आता हे मीठ पण ना मी ह्याच्यातच टाकणार आहे, तेलातच टाकते. मीठ पण भाजून निघाल आपलं, तर हे मीठ पण टाकत आहे, नमक ह्याच्यामध्ये. आता हे मी बंद करते, जास्त नाही आपल्याला करपून जाईल आपली मोहरी. तर आता हे गूळ टाकलाय ना, तर या गुळाला मी मिक्स करून घेते, म्हणजे हा गूळ सगळीकडे लागेल. कारण ही गावरान कैरी असल्यामुळे आंबट खट आहे, खूप आंबट आहे. तसेच हा मसाला पण मी घरी केलेला, हा पण मसाला टाकत आहे. हे बघा, हा आपला घरगुती मसाला आहे. 3 4 हा मी बनवूनच ठेवलाय. हा जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा मी हा वापरणार आहे. मी जे तुम्हाला दाखवते ना मैत्रिणींनो, माझ्या फॅमिलीसाठी मी हे सगळं करून ठेवत असते, जेणेकरून माझ्या फॅमिलीने आवडीने खावं. आता उन्हाळा आला तर जेवण जात नाही, तर कसं माझ्या घरच्यांनी हे बनवलेलं घेऊन आवडीनं खाल्लं पाहिजे, म्हणून मी बनवून ठेवते. आणि प्रत्येकाला असं उन्हाळ्यात जेवण जात नाही, प्रत्येकाने असं काही ना काहीतरी करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून जर भाजी जर नाही खाऊ वाटली तर माणूस लोणचं खातं, चटणी खातं, काय ना काहीतरी खातं. आणि जसा उन्हाळा चालू झालाय तसं मी घरामध्ये रोज दही लावायला सांगते. तर अमृता रोज दही लावते, आणि त्या दह्याचं जेवणामध्ये पण आम्ही दही खातो, आणि ताक आणि दही दोन्ही बनवून ठेवून ते दोन्ही आमच्या आहारामध्ये असतं. दही म्हणजे खूप थंड असतं, शरीराला चांगलं आहे. तर दही पण ताक पण अवश्य खावं या दिवसामध्ये. तर हे बघा, आपलं चांगलं हे झालेलं आहे. हा मसाला तर मी अगोदरच बनवून ठेवला होता भाजून, त्याच्यामुळं त्याला काय आवश्यकता नाही. आणि हे हिंग पण कुटून ठेवलंय ना, हे हिंग, तर हे हिंग पण टाकते मी, जेणेकरून आपलं हे वर्षभर राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. हिंगानं चांगलं राहतं, लोणचं खराब होत नाही. आणि यातमध्ये काय थोडीफार पावडर आहे ती पण टाकते ह्याच्यामध्ये. आता मला हिंग मागवायला लागल, कारण संपलं हिंग. काय होतं, लोणचं म्हणलं की याला मोहरीचं तेल वापरायचं. बघा, मी मोहरीचं तेल
अगोदरच गरम करून ठेवलं होतं, परत एकदा गरम केलंय. तर आता आपलं सेंधव नमक राहिलं होतं टाकायचं, तर ते मी सेंधव नमक पण टाकणार आहे याच्यात. मग आता ह्याच्यात खडे आहेत की काही फोडायला लागतील. कसं मग ह्यात काय? ते हे तर हे मी बाजूला काढून ठेवलं होतं तेल, तर हे पण मी ह्याच्यात ओतते. मसाला बघा किती सुंदर दिसतोय आता, मस्त. जास्त झालं काय, थोडंच टाकते. तर मी सेंधव नमक पण टाकलं ह्यातमध्ये चव यासाठी. तर आता हे आपलं थोडंसं गार म्हणजे बऱ्यापैकी गार झालंय. तर आता हा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकते. लोणचं बनवणं हे खूप सोपं आहे मैत्रिणीनं, पण त्याला टिकवणं खूप अवघड आहे. तर याला ना पाण्याचंच अजिबात हे करायचं नाही, म्हणजे मग आपलं लोणचं चांगलं राहतं, खराब होत नाही. पाण्यापासून याला लांब ठेवायचं असतं, वर्षानुवर्ष मग हे लोणचं टिकतं. तर आता हा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकलाय बघा. मुद्दामच मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं मसाल्याचं प्रमाण जास्त वाढवलंय. त्याचं कारण की माणूस मसाला पण खाऊ शकतो पुढे बरोबर. आता ह्याला मी ना असं झाकून 3 दिवस ठेवणार आणि नंतर मग उन्हामध्ये ह्याला ऊन दाखवणार, हवेमध्ये ठेवणार. आता अजून एक मसाल्याचं लोणचं बनवलेलं ते त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे. हे बघा. आता अमृता सांगल हा मसाला कसा झालाय, ती सगळी टेस्ट बरोबर आहे का ते. मग अमृता सांग. कारण लाल जो मसाला केला होता ना, तो मसाला तिला अतिशय आवडला होता. गरम आहे. नाही एवढं नाही. आता ही जी आहे ना ह्याला लावून ठेवलेलं, तर आता ह्याला मी 3 दिवस ह्याला मी झाकून ठेवणार. मस्त झालंय. का झाले? छान झालंय, खूप भारी झाले ना. भारी झालंय. असं गोडही लागतंय का? गोड थोडं टाकावं लागेल. टाकावं लागेल का? गोड लागत नाही. कमी आहे. म्हणजे लसूण वगैरे ते छान लागतंय. खरडा मिरची. हो. आपल्या मैत्रिणींना सांग. खूप छान झालं. असं घरी खूप मस्त, म्हणजे घरचा सगळं वापरून मस्त होतंय लोणचं. आता मी अजून गुळ पावडर टाकली. ती म्हणत होती थोडं गोड टाका, गुळ पावडर कमी लागती, तर मी गुळ पावडर टाकली. नमक हे लागतंय का? हो, नमक वगैरे बरोबर आहे, सगळं छान लागतं. असं जास्त भरपूर लागते ना नमक? भरपूर लागते, चांगलं लागतंय. कारण याला नमकच पाहिजे. नाही ते लागतंय बरोबर. लागतंय. बाहेरचं काही पॅकेट न वापरता सगळं घरचं आहे बरं का. हे मसाला हे घरीच मी बनवलेला आहे बघा. घरीच बनवलेला हा मसाला आहे लोणच्याचा. आणि त्याच्यामुळं आपलं घरगुती सगळं
घरचंच आहे. ते धने, जिरं, मेथी, मोहरी, लसूण, मिरची, हिंग हेच टाकले बघा ह्याच्यामध्ये. तर आता गूळ टाकलाय, तर मला परत तुला एकदा टेस्ट करायला लागल. हा. म्हणजे मग तू मला सांग. हो. आता याला मी 3 दिवस झाकून ठेवणार. मस्त लागतं. आता छान लागतंय ना. हो मस्त. बघा अमृताला लोणी सुद्धा आंबट गोड असं छान आंबट लागतं. गोड लागते ना चांगलं. हो. बघा अमृताला सुद्धा हे आवडलं. जर हे बघा आता मी ही लोणचं ना 3 दिवस ठेवणार आणि 4थ्या दिवशी हे उन्हामध्ये याला ऊन देणार. तर आपलं हे लसूण खरड्याचं पिवळं लोणचं तयार आहे. तर ह्याला 8-10 दिवसांनी हे चांगलं मुरल, खाण्यायोग्य होईल. कारण याच्यामध्ये आपण बाळ कैऱ्या वापरलेल्या आहेत, त्या कवळ्या कैऱ्या. त्याच्यामुळं हे लगेच मऊ हे होईल, मुरल हे आणि खाण्यायोग्य होईल. बंद करू. तर तुम्हाला हे लसूण आणि मिरची खरड्याचं लोणचं कसं वाटलं तुम्हाला पिवळं, तर मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की खूप छान झाले. हे हिरवं आपलं पिवळं लसूण आणि मिरचीचं खरड्याचं लोणचं कुणीच दाखवलं नसेल, पण हे बघा मी दाखवले तुम्हाला या पद्धतीचं. खूप भारी आणि असं चटपटीत मसालेदार बघता क्षणी खावंसं वाटणार हे लोणचं. जर तुम्हाला पण पाहिजे असेल हे खरड्याचं लोणचं लसूण मिरची या खरड्यापासून बनवलेलं, तर मला कमेंट करा आम्हाला ताई पाहिजे म्हणून. आणि कुणाला मसाला पण पाहिजे असेल तर मसाला बी सांगा कमेंट करून. मला मसाला हवाय, घरगुती मसाला, आपला काळा मसाला, पंढरपुरी मसाला जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट करून, मसाला पण मी देते. बाय. 5-7 दिवस झाले हे कैरीचं खरडा लोणचं तयार झाले का ते आपण बघूया आणि बरणीत भरूया. तर हे बघा चांगलं मस्तपैकी झाले खरडा लोणचं कैरीचं. बघा पिवळं खट्टा मिठा. ही कैरी अतिशय आंबट असते, खूप म्हणजे खूपच आंबट असते. तर ही मी ना ह्यातमध्ये बॅडगी मिरची पावडर नाही टाकली, हे ना पिवळं केलंय, खरडा पिवळं लोणचं केलंय. खरडा टाकलाय ह्यातमध्ये, तिखट नाही टाकलेलं. तर ह्या बघा हे पण जवळजवळ मुरलंय. खट्टा मिठाच आहे हे पण, कारण मला खट्टा मिठाच करावं लागते, प्रत्येकाला पित्ताचा त्रास आहे. तर हे बघा हे पिवळा आहे बघा, ही मसाल्याचं नाही केलेलं, पिवळा आहे. याच्यात मी गरम मसाला पण नाही टाकलेला, ह्यात मी ना गूळ टाकलाय. हे बघा. तर आता मी ना हे माझ्या घरच्यांना ना थोडं काढणार आहे मी खाण्यासाठी, कसं झालंय काय झालंय ते टेस्ट बघण्यासाठी. पण त्याच्या आधी ना अमृता तुम्हाला सांगल मसाला चाकून, आणि मी पण सांग मम्मा पण मम्मा घेती लाईट आली आहे. आता माझी सुट्ट्या खतम झाली.
सॅटर्डे संडेला आली आहे. मस्त झालंय. खट्टा मीठ आहे ना. आता काय मी बघते की बघ. खरडा आणि लसूण टाकलेला आहे तिखट पण ह्याच्यामध्ये. लागतंय है ना मम्मा? तिखट तिखट लागतंय ना चांगलं. हा. हा. मग ते तिखट घरामध्ये लागतंय. सुचेताला, अमृताला, शशांकला भरपूर लागतं तिखट. झणझणीत असेल तर मग अजून त्याला अजून खायला मजा वाटते. तर हे लोणचं मी लसूण आणि मिरचीचं बनवलं, हिरव्या मिरचीचं. वाटत तर हे असं हिरव्या मिरचीचं लोणचं कुणी तुम्हाला खरड्याचं लोणचं कुणी दाखवलं नसेल तर हे खरडा करून मी केलेलं आहे हे लोणचं. सुचा ते मोठं ताट आण गं, हे भरते बरणीत. आता मी ना बरणीत भरणार आहे. त्याच्या अगोदर ना मी ह्याला हिंग चोळते बरणीला. निनू ना म्हणजे अलग अलग लोणचं बनवतात. बरणीला हिंग ह्यासाठी चोळणार आहे की आपलं लोणचं हे खराब होऊ नये म्हणून वर्षभर लोणचं टिकावं. पण माझी निनू अलग अलग लोणचं बनवते, अलग अलग रेसिपी बनवते खायला. सगळ्यांना खायला अलग अलग खाली ठेव. रेसिपी आणि अलग अलग लोणचं, कैरीचं लोणचं वगैरे वगैरे लोणचं बनवते. तर सगळ्यांना लोणचं आवडतं. ते का रे निनू? तर याला ना बुरशी येऊ नये म्हणून आपण त्यातमध्ये ह्याला हिंग चोळलंय. तर आता हे ना बरणीत भरून ठेवूया. चांगलं तिखट झालंय ना झणझणीत. हा तिखट. बघा खरड्याचं आहे लोणचं. खरडा टाकून बनवलेला आहे लसूण आणि खरडा. बाळकैरीचं. तुम्ही काही छोटी कैरी तर ह्याचा व्हिडिओ बघून तुम्ही काय करायचं माहिती ना मैत्रिणीनं, तुम्ही पण बनवायचं. ते ट्राय करून बघ, कारण की हे छोट्या कैरीच ऍक्च्युली. बाहेरला तुम्ही कधी बनवलंय कधी हे पण सांगा मी. छोट्या कैरीचं लोणचं आणि वाटत सुद्धा नाही गेलेलं टाकलंय. या वर्षी कैऱ्या अतिशय खूपच महाग आहे. त्या 100 रुपये किलो मिळाली ही बाळ कैरी. तर ही बाळ कैरी ना भरून करतात अख्खी. पण अख्खं जर घेतली कैरी खायला तर कुणी एवढी खाणार नाही. म्हणून मी हे लांबट काप केलेत, जेणेकरून नाही का एखादी फोड घेऊन खातील, वाया पण नाही जाणार. दुसरं पण केलंय मी, तोतापुरी आंब्याचं मसाल्याचं केलंय ते बेडगी मिरची पावडर टाकून. त्याचा व्हिडिओ आलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते बघा तुम्ही. आणि हे खरडा लोणचं पण तुम्हाला व्हिडिओ टाकते आता. तर हा व्हिडिओ तुम्ही उद्या बघा. पहिला आवाला व्हिडिओ पहिला तो वाला व्हिडिओ बघा, मग आवाला बघा. ज्याला असं झणझणीत खावंसं वाटतंय ना त्यांच्यासाठी हे खरडा लोणचं. तर माझ्या घरात खातात. मी म्हणते वास पण चांगला येतोय. वास पण येतो ना चांगला. कसा येतो अमृता वास? हा छान येतोय, छान लागतंय आणि मस्त लागतंय. निन्नू जेवढे राहिले सुचेता कसं वाटलं? छान निन्नू बाकीचे जे राहिले ते उत्कृष्ट. साठायला. बरं. हा मामा. हे पण घे. दे. तर आता ह्या बघा हे लोणचं भरलंय. तर आता मी हात धुते आणि आतलं पण पुसून घेते. बघा मी हे लोणचंच नव्हतं, टाकायला संपलं दिलंय होतं. मला. आणि हे पण तुम्हाला टाकायला दिसतंय हा बघा, पिवळं केलंय मी. मसाल्याचं नाही केलं, तांबडं तिखट घालून नाही केलं. ते बघा आणि खायला लागली. तिला बी आवडते तिखट खायला. दिलंय. ते काढून काय लागली. तर आता मी हात धुवून घेते. आणि ही बरणी आपण क्लीन करून घेऊया.
मला चमचा चाटायला दिलाय तर मी चमचा चाटते, कारण की याला जर मसाला लागलाय तो चाटायचे. म्हणजे आजूबाजूला लागलंय ना ते पण आपण पुसून घेऊया, म्हणजे आपलं क्लीन दिसते मग बरणी आपली. हे बघा. तर आता ही ना थोड्या दिवस ही ना ह्याला ही कपडा बांधूनच ठेवायला लागल आणि त्याच्यावर झाकण, म्हणजे मग आपलं लोणचं मुरुस्तर मुरेपर्यंत हे असं बरणी ठेवायची आणि ह्याचं झाकण ह्याच्यावर असं वर ठेवा. हे बघा आपलं लोणचं तयार आहे. हे बघा. तर तुम्ही पण मैत्रिणीनं काय करायचं, असं लसूण खरड्याचं लोणचं तयार करायचं आणि आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचं आणि तुम्ही पण खायचं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे लोणचं कसं वाटलं तुम्हाला. ज्यांना हिरव्या मिरचीचं लोणचं आवडतं त्याने अवश्य करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की हे लोणचं खूप छान करा, हे लोणचं घाला आणि मग मला सांगा की हे खरंच खूप छान लागतंय ताई लोणचं हे म्हणून. तोपर्यंत बाय बाय बाय.